नमस्कार मुलांनो, बघा आपण पाठीमागच्या लेक्चरला कार्यक्षमता मूल्यमापन हा चॅप्टर बघत होतो. त्यामध्ये कार्यक्षमता मूल्यांकन ही कामगारांच्या कार्यक्षमतेचे मूल्यांकन करण्याची अतिशय आवश्यक अशी प्रक्रिया आहे आणि कर्मचाऱ्यांच्या कार्याचे गुणात्मक व संख्यात्मक दृष्ट्या मूल्यमापन करणे म्हणजे कार्यक्षमता मूल्यांकन होय. बघा आपण बघितलं होतं पाठीमागच्या लेक्चरला की कार्यक्षमता मूल्यांकनाच्या श्रेयांकन पद्धती कोणकोणत्या आहेत. बघा त्याच्यामध्ये बघितलं होतं आलेखात्मक, पदनिश्चय श्रेणी आणि पदनिश्चयनातील प्रमाण. आज आपण बघणार आहोत पदनिश्चयन विरहित मूल्यांकन पद्धती किंवा कार्यक्षमता मूल्यांकनाच्या पदनिश्चयन विरहित मूल्यांकन पद्धती कोणकोणत्या आहेत. बघा त्यामध्ये पहिला पॉईंट आहे चिन्हांकन सूची, दुसरा अनिवार्य निवड चिन्हांकन सूची आणि तिसरं तुलना पद्धती. गुणानुक्रम तुलना पद्धती, युग्म तुलना पद्धती आणि अनिवार्य वितरण पद्धती. पहिली आपण बघू चिन्हांकन श्रेणी. बघा यामध्ये चिन्हांकन श्रेणी असते आणि त्याद्वारे त्या कर्मचाऱ्याचं मूल्यांकन केलेलं असतं. यामध्ये तपासणी यादी पद्धती ही कार्यक्षमता मूल्यमापन श्रेणांकनाची सोपी अशी पद्धत आहे. बघा चिन्हांकन श्रेणी जी आहे ती सोपी पद्धत आहे. यामध्ये मूल्यमापन करता कर्मचाऱ्यांच्या कार्यक्षमतेचे मूल्यमापन करत नाही, तो त्या कर्मचाऱ्यांच्या कार्यक्षमतेचा अहवाल देतो आणि त्यावरून कर्मचारी विभाग त्या कर्मचाऱ्याच्या क्षमतेचे श्रेणांकन करतो. कार्यक्षमता मोजण्यासाठी एक प्रश्नावली तयार केली जाते. बहुतेक प्रश्नांची उत्तरे होय नाही या स्वरूपात असतात. तपासणी यादी पद्धतीचे 3 उपप्रकार पडतात. यामध्ये साधी तपासणी यादी पद्धती. साधी तपासणी यादी पद्धतीमध्ये यादीमध्ये कर्मचाऱ्यांच्या वर्तणुकीबाबतची अनेक विधाने केलेली असतात आणि त्यामध्ये वर्तणूक कशी आहे हे बघितलं जातं. बघा कर्मचाऱ्यांचे नाव असेल, फॉर्म असतो, यामधले हुद्दा काय आहे, त्याचा नंबर, मोबाईल नंबर, कर्मचाऱ्याचा विभाग, वर्तणूक, गुणांची यादी, कर्मचारी वेळेत कार्यालयात येतो की नाही, आपल्या वरिष्ठांशी तो मर्यादेने वागतो की नाही, ग्राहकांशी त्याचे संबंध कसे आहे, त्याचे काम करण्यात तो कष्टाळू आहे का, संस्थेबाहेरच्या लोकांशी त्याचे संबंध चांगले आहेत का नाही, हे सर्व विधाने दिली जातात आणि त्यानुसार कर्मचारी काय करत असतो, उत्तरे तिथे देत असतो. प्रत्येक विधान लक्षात घेता कर्मचाऱ्यांची वागणूक सकारात्मक आहे की नकारात्मक हे मूल्यांकन कार्य तपासून पाहतो. या यादीतील सकारात्मक संख्या लक्षात घेऊन त्या आधारावर श्रेणांकन केले जाते. या पद्धतीमध्ये नकारात्मक उत्तरे लक्षात घेतली जात नाहीत. या पद्धतीतील एक समस्या म्हणजे यातील विधानांमध्ये बरेचसे साम्य असते आणि यामध्ये वापरण्यात आलेल्या विधानांचा किंवा शब्दांचा अर्थ प्रत्येक मूल्यांकनकर्त्यासाठी वेगवेगळा असू शकतो. जे मूल्यांकन करते आहे त्यांच्यासाठी हा वेगवेगळा असू शकतो. बघा दुसरं बघणार आहोत भारित तपासणी यादी पद्धती किंवा अनिवार्य निवड चिन्हांकन सूची. या पद्धतीमध्ये वेगवेगळ्या विधानांना वेगवेगळ्या रकान्यात जागा असते. कर्मचाऱ्यांसंदर्भात विधानांची ती मालिका असते आणि जी मालिका असते त्याची काही अधिक महत्त्वाची असते. मूल्यमापन कर्त्याने कर्मचाऱ्यांच्या वर्तणुकीशी संबंधित प्रश्न पाहून कर्मचाऱ्याचे गुणधर्म निर्देशित करणाऱ्या गुणांवर खूण करायची असते. यामध्ये कोणत्या विधानावर जोर द्यायचा हे पर्यवेक्षक जो असतो त्यावर अवलंबून असतं. तर कर्मचारी विभागातील एखादी व्यक्ती हे काम करते. कर्मचाऱ्यांची एकूण कार्यक्षमता तपासून पाहण्यासाठी त्या भारित कार्यक्षमता गुणांची तुलना निश्चित करण्यात आलेल्या एकूण मानांकाशी केली जाते. ही पद्धत तयार करण्यास खर्चिक आहे कारण प्रत्येक कामासाठी स्वतंत्र यादी बनवावी लागते आणि ही पद्धत वेळखाऊ ठरू शकते. त्यानंतर बघणार आहोत दबाव निर्णय यादी पद्धती. यामध्ये दुसरे महायुद्ध संपण्याच्या दरम्यान ही पद्धती विकसित करण्यात आली. या पद्धतीमध्ये समूहामध्ये मोठ्या प्रमाणावर विधानांची तयारी करण्यात येते. प्रत्येक समूहामध्ये 4 वर्णनात्मक विधाने असतात जी कर्मचाऱ्यांच्या वर्तणुकीशी संबंधित असतात. यापैकी 2 अनुकूल तर 2 प्रतिकूल असतात. कधीकधी त्याची संख्या 5ही असू शकते, ज्यापैकी एक पर्याय विधान तटस्थ